ही कहाणी आहे एका शूरवीर मर्द मराठी मावळ्याची, ज्यांचं नाव आहे सुभेदार तानाजी मालुसरे. ही कहाणी चालू होते 11 जून 1665 इथून. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांचा मिर्झा राजे जयसिंग यांचबरोबर तह झाला. या तहामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्यातील 23 किल्ले जड अंतकरणाने द्यावे लागले. त्याच किल्ल्यांमधील हा एक महत्त्वाचा आणि बलाढ्य असा किल्ला, ज्याचं नाव कोंढाणा. सकाळची वेळ होती. आऊसाहेब आपल्या वाड्यातून बाहेर बघत उभ्या होत्या. सोनेरी किरणांच्या प्रकाशात एक अवाढव्य असा किल्ला दिसत होता. आऊसाहेब विचार करत होत्या की हा किल्ला आपल्या स्वराज्यात का नाही. एवढ्यात महाराज तिथे आले. आऊसाहेब काय आहे आपल्या मनात? शिवबा, हा कोंढाणा किल्ला आपल्या स्वराज्यातून गेला, हेच दुःख आम्हाला खुपतंय. हो आऊसाहेब, ते दुःख तर आम्हालाही खुपतंय. आईचीच इच्छा, ती तर पूर्ण करायलाच हवी. महाराजांनी लगेच आपल्या मावळ्यांना बोलवून घेतलं. सगळे जमा झाले. आता महाराज कोणती कामगिरी सांगतात ते ऐकायला सर्वांनी कान टोकारले. महाराज म्हणाले, कोण घेईल हा कोंढाणा किल्ला? महाराजांनी शब्द टाकला आणि ताडकन एक मावळा उभा राहिला. म्हणाला, मी घेईल महाराज, कोंढाणा किल्ला मी घेईल. कोण होता हा मर्द? कोण होता हा हिम्मत बहादर गडी? ते होते तानाजी मालुसरे, महाराजांचा खेळगडी. तानाजी कोकणातल्या उमरठी या गावचा. तानाजी अंगापिंडानं भरदार होता. अरे, छाती तर एखाद्या बुर्जासारखी बुलंद होती. हा किल्ला जिंकायला फार अवघड होता, जीवाशीच खेळ. पण निधड्या छातीच्या तानाजीनं हा खेळ स्वीकारला होता. त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ सूर्याजी सुद्धा आला होता. तानाजी आणि सूर्याजी अगदी राम लक्ष्मणासारखे भाऊ होते. खरं म्हणजे तानाजी आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला आले होते. तानाजी, तुझ्या घरी मुलाचं लगीन आहे. कोंढाणा घ्यायला तू जाऊ नकोस. नाही महाराज, कोंढाणा मीच घेणार. तान्या, हट्ट करू नकोस. कोंढाणा घ्यायला आम्ही स्वतः जातो. नाही महाराज, कोंढाण्याची जबाबदारी माझीच. तान्या, हट्ट करायचा नाही. नाही महाराज, कोंढाणा मीच घेणार. हा तुमच्या वाघाचा शब्द आहे. तुम्हासनी महादेवाची आण आहे. नाही म्हणू नका महाराज. तान्या, आधी मुलाचं लगीन पार पाड. नाही महाराज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं. तान्या, गडावर पहारा कडक होता आणि गडाचा किल्लेदार होता उदयभान नावाचा एक राजपूत सरदार.
गडावर प्रवेश करायला फक्त 2च दरवाजे होते, वाघाच्या जबड्यासारखे. गडावर बंदोबस्त अतिशय कडक होता. गडावर एक भयंकर अशी दरी होती, त्यामुळे तिथून कोणी येऊ शकणार नाही असा फाजील आत्मविश्वास उदयभान राठोड याला होता. आणि नेमकी हीच बाजू तानाजींनी चढाईसाठी निवडली. सुभेदार, तिकडनं कोणतरी येताना दिसतंय. बहुतेक सूर्याजी असावा. वय सूर्या दिसतोय. इशाऱ्याचा आवाज द्या. दादा, सूर्या, दादा, यशवंती. यशवंती. सूर्या, गडावरचा पारा लय कडक आहे. एक बी फट नाही चढाया. फक्त एकच वाट आहे, कंची वाट. 2 गिरीचा कडा. याच कड्यावरनं जायचं आहे. अरे पर दादा, कडा तर सरळ सोट आहे, चढणार कसं? अरे पण बाबा, तरच काम आपला फत्ते होईल. हे बघ, तू आणि शरार मामा कल्याण दरवाजाशी जा. आम्ही वर चढलो, पारा मारला की तुम्ही आत यायचं. हे बघा, काय बी झालं तरी गड घ्यायचाच. मी महाराजांना सबूत दिला आहे. आपल्या इब्रतीचा सवाल आहे. हार 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 हार. पर दादा, कडा चढणार कवा? सूर्या अर्धी रात झाल्यावर यशवंतीला कड्यावर सोडणार आहे. बरं दादा, येतो आम्ही. रूपाजी, यशवंतीला आणा इकडं. हळद कुंकू आणा. माझी यशवंते, आज पतूर लय यश दिलंस. तुझ्या पोटाला दोरखड बांधून लय किल्ले कट चढलो. पर आजची येल येगली हाय.
सरासरा चढायचं आणि घट्ट रोम बसायचं. आई जगदंबे यश दे. रूपाजी, गणूजी जाऊन कल्याण दरवाजा उघडा. काफिरों ने हमला कर दिया है. दगा हमला हो गया है. हुजूर भारत किले पर आक्रमण कर दिया है.
पळा पळा, आपले सुभेदार पडले. थांबा! पळा. थांबा. मामा दादा पडला. मी तिकडं बघतो, तुम्ही इकडं सांभाळा. माझ्या पोराला मारतोस. तान्या तान्या, उठ लेकरा उठ. थांबा. अरे थांबा रे, कुठं पळताय? थांबा. थांबा. अरे वा रे मर्दांनो, वा. कुठं पळताय रे शेळपटांनो? अरे तिथं तुमचा बाप मरून पडलाय आणि तुम्ही असे भ्याडासारखे पळताय. आता माग फिरा आणि गनीम कापून काढा. अरे अरे गडावर गवताची गंजी पेटली महाराज. गंजी पेटली. माझ्या तान्यानं गड घेतला. दिलेला शब्द वाघाने खरा करून दाखवला. चला ताबडतोब कोंढाण्यावर जायची तयारी करा. रणी फडकती लाखो झेंडे, अरुणाचा अवतार महा. अवतार महा. रणी फडकती लाखो झेंडे, अरुणाचा अवतार महा. विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा. शिवरायांच्या दृढ वज्राची, सह्याद्रीच्या हृदयाची, दर्या कवळे किळभर नढळे, कडकर काठी झेंड्याची. तलवारीच्या धारेवरती पंचप्राणा नाचविता, आशपटापट तुटती त्यांचे खेळे पट झेंड्यावर. लीलेने खंजीर खुपसता, मोहक मायेच्या हृदयी. अखंड रुधिरांच्या धारांनी भज सगळा भगवा होई. रणी फडकती लाखो झेंडे, अरुणाचा अवतार महा. विजय श्रीला श्री विष्णू परी भगवा झेंडा एकची हा. आम्ही आलो तरी गड तुताऱ्यांचे आवाज नाही. मावळ्यांच्या चेहऱ्यावर हसू नाही. कुणीच आमच्या नजरेला नजर देत नाही. माझा तान्या भेटीला सामोरा आला नाही. कुठे असेल माझा तान्या?
लाखांचा पोशिंदासुद्धा त्या दिवशी ढसा रडला होता, कारण त्यांच्या तान्यानं स्वराज्यासाठी स्वतःच्या जीवाचं बलिदान दिलं होतं. तानाजींच्या स्मरणार्थ हाच किल्ला शिवाजी महाराजांनी सिंहगड म्हणून घोषित केला. अशा या मर्द मराठी मावळ्यास आम्हा सर्वांचा मानाचा मुजरा.